जमी आसमां का रंग नीला ना होता, अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर भीम जैसा हीरा यहाँ पैदा न होता, यहाँ पैदा न होता। मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। मी सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, मी सर्व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय ते आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, आदरणीय सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी पुढे यावं। आदरणीय गोविंद दळवी सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आदरणीय फारुक अहमद सर राज्य प्रवक्ते, आदरणीय सर्वजित बनसोडे महाराष्ट्र उपाध्यक्ष, आदरणीय इम्तियाज नदाब राज्य प्रवक्ते, आदरणीय जनाब मौलाना या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहे। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा। या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर, त्याच पद्धतीने युवकांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्वांचं मी पुन्हा एकदा मनस्पूर्वक स्वागत करत आहे। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं। या विचार मंचकावर ज्यांची नावं घेतलेली आहेत त्या व्यतिरिक्त कोणी येऊ नये। आदरणीय जनाब तय्यब जाफर, आदरणीय जनाब मौलाना अशरफ, आदरणीय जनाब मौलाना तौफिक, आदरणीय सुनीताताई गायकवाड, आदरणीय जनाब मौलाना जियाजी, माननीय सर्वजित बनसोडे सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आदरणीय गोविंद दळवी सर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, आदरणीय फारुक अहमद सर राज्य प्रवक्ते, आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडके नेत्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, त्याचबरोबर इथे उपस्थित असले आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहेब, त्याच पद्धतीने आदरणीय सन्माननीय वंचित बहुजन आघाडीचे नेते, सर्व बहुजनांचे नेते आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर, आपल्या सर्व धारावीच्या वतीनं, आपल्या सर्व जनतेच्या वतीनं सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा मनस्पूर्वक असं स्वागत करत आहे। या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा उमेदवार आदरणीय अबुल हसन खान साहेब, त्याच पद्धतीने उत्तर मध्य मुंबई जिल्हा आदरणीय संतोष अमुलगे सर, त्याचबरोबर या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। मी या ठिकाणी कृपया रस्त्यावर कोणाला कोणाची अडथळा होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी अशी विनंती करतो। जो खड़े उनको बोलो पीछे बैठे, जे उभे आहेत सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। एवढे आसनस्थ होण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्या आसनस्थ होण्यासाठी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो। मैं आप सबको विनती करता हूं कि आप सब लोग जहां जहां जगह है वहां सब बैठिए, तशरीफ रखिए, आप सबको विनती करता हूं। काय करायचं? स्वागत करून घ्या, स्वागत करून घ्या। या ठिकाणी ज्यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करण्यात येत आहे ते मुंबई प्रदेशचे महासचिव आदरणीय आनंददा जाधव, त्याच पद्धतीने सतीजी शिंदे साहेब, मुंबईचे उपाध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी मस्के सर, या धारावी तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष विनोदजी जयस्वाल साहेब, त्याच पद्धतीने
दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनील जाधव सर, त्याच पद्धतीने दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुनीताताई सोंडे, त्याच पद्धतीने दक्षिण मध्य मुंबई युवक जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपदादा अंडागळे, त्याच पद्धतीने सुधाकर कांबळे साहेब उपाध्यक्ष, आदरणीय राजेश पवार सहसचिव, आदरणीय संजय कदम उपाध्यक्ष, आदरणीय अमर साफे उपाध्यक्ष, आदरणीय कमाल खान उपाध्यक्ष, आदरणीय संदीप मान पाटील उपाध्यक्ष, आदरणीय जावेद शेख उपाध्यक्ष, आदरणीय अब्दुल सत्तार उपाध्यक्ष, आदरणीय रामेश्वर दवंडे उपाध्यक्ष, आदरणीय नरसिंग कांबळे संघटक, या सर्वांचं मी पुन्हा एकदा धारावी तालुका आणि त्याचबरोबर दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आणि त्याचबरोबर उत्तर मध्य मुंबई जिल्हा या सर्वांच्या वतीनं मनस्पूर्वक स्वागत करतो। मी या ठिकाणी आपल्या इकडे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं बहुजनांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि म्हणूनच यांचं स्वागत करण्याकरता मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी उपस्थित असलेले विनोदजी जयस्वाल साहेब, त्याचबरोबर मंदाकिनी भंडारे, गौरव मोरे साहेब, शकील शेख आणि इक्बाल मणियार यांना विनंती करतो की आपण मंचकावर यावं आणि साहेबांचं सर्वांच्या वतीनं स्वागत करावं अशी मी विनंती करतो की या सर्व टेबल थोडासा पुढे घ्या। आदरणीय विनोदजी जयस्वाल सर, आदरणीय मंदाकिनी भंडारे, आदरणीय गौरवजी मोरे, आदरणीय शकील शेख, आदरणीय इक्बाल मणियार, सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व बहुजनांचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचं आपण सर्वांनी स्वागत करावं अशी नम्रतेची विनंती करतो। आपण सर्वांनी आपल्या नाटक्या नेतृत्वाचं स्वागत होतं, आपण सर्वांनी स्थान पण नाहीत, आपण सर्वांनी उभं राहावं अशी विनंती करतो। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मागे बढो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मागे बढो, वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय सुजातदादा आंबेडकर साहेबांचं स्वागत करण्याकरता अबुल हसन खान साहेबांना विनंती करतो की आपण मंचकावर यावं। या ठिकाणी मी साहेबांचं स्वागत झालेलं आहे आणि मी सर्व या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, आदरणीय फारुख अहमद सर, त्याचबरोबर गोविंद दळवी सर, त्याचबरोबर सर्व उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनाने स्वागत करत आहे। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करत आहे। ताईंचं स्वागत या ठिकाणी होत आहे। मी विनंती करतो की स्थायीने विचार मंचकावर यावं अशी विनंती करतो। हेलो चेक। सुजात खान साहेब ताईचं स्वागत करा ना, बरोबर तो आहे सेंटर में ये पूरा ताईंचं करतो। या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांचं स्वागत करण्याकरता महिला जिल्हा अध्यक्षा सुगंधताई सोंडे आणि कृतिका जाधव ताईंना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करतो। चेक टेस्ट चेक। ताईंचं पुढे करा ना सर, ठीक आहे। हां बस ताई बोलायला जाऊ ना पुणे नाही 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 आता डायरेक्ट तय्यब जफरपासून सुरू करून दे। एकदा वाटलं साहेबाला विचारा, इथं लोकलचं एखाद्याला बोलू द्या। या ठिकाणी मी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने स्वागत करतो। या विचार मंचकावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व जिल्हा तालुका कमिटी या सर्वांचं, वॉर्ड कमिटी, बूथ कमिटी या सर्वांचं मनस्पूर्वक स्वागत करतो। जेवढे पण जण उभे आहेत सर्वांनी पाठी बसा। मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, स्टेजच्या आजूबाजूला जेवढी लोक उभे हैं मैं सबको विनती करता हूं कि स्टेज के अगल बगल में जितने भी लोग खड़े, आप जहां जहां अपनी
बैठने की व्यवस्था की, आप सब जगह वहां बैठिए, मैं इतनी विनती करता हूं। दोनदा तीनदा करा म्हणजे लोक या ठिकाणी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सर्वांचे लाडके जनाब तैयब जाफर सरांना विनंती करतो की आपण थोडक्यात आपको विनती करता हूं कि आप डायरेक्ट प्रोग्राम सबसे पहले आप तमाम से मैं दरखास्त करता हूं कि ये कुर्सियां आपके लिए लगाई गई है, आप बैठ जाइए। हम शिष्टबद्ध पार्टी के लोग हैं, हमारी शिष्ट दिखनी चाहिए। ये तमाम कुर्सियां सिर्फ आप ही के लिए लगाई गई है, हर कुर्सी पे आप ही का नाम है, बैठ जाइए ताकि इस कार्यक्रम को इसी तरह आगे चलाया जा सके। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। आदाब, जय भीम। आवाज आपकी अभी से आनी चाहिए क्योंकि हम लोग लोकसभा के बीच में है। वंचित बहुजन आघाड्यांचा, वंचित बहुजन आघाड्यांचा जय भीम। मंच पर बैठे हुए आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब, इसी तरह रेखाताई ठाकुर साहिबा, आदरणीय सुजात दादा अंबेडकर, हमारे अपने दोनों उम्मीदवार अबुल हसन खान साहब और संतोष भाऊ, इसी तरह महाराष्ट्र से तमाम नेता और वंचित बहुजन आघाड़ी के तमाम जिम्मेदारान, आप तमाम को सबसे पहले तो मैं इस बात के लिए मुबारकबाद देता हूं कि हम तमाम के बीच में हम तमाम का मुस्तकबिल तय करने के लिए और हम तमाम के मुस्तकबिल पे बातचीत करने के लिए आदरणीय बाला साहब अंबेडकर हमारे बीच में है। आने वाले दिनों में चुनाव होना है और ये चुनाव हमारा कल तय करेगा। ये चुनाव तय करेगा कि हमारी स्थिति कितनी बदलेगी। ये चुनाव तय करेगा कि हमारे बच्चे जो है तो एजुकेशन कितना हासिल करेंगे, हमारे बच्चे केजी से लेकर पीजी तक जाएंगे कि नहीं जाएंगे, और जो है तो हमारे जो बच्चे पढ़ चुके हैं उनको नौकरियां मिलेंगी कि नहीं मिलेंगी, और जो नौकरियों पर है वो परमानेंट होंगे कि नहीं होंगे, जो परमानेंट है वो रिटायर होने के बाद पेंशन पाएंगे कि नहीं पाएंगे। इन तमाम मुद्दे, ये तमाम बातें ये इलेक्शन तय करने वाला है। हम अपने कल के लिए जमा हुए हैं, हम अपना कल सुधारने के लिए जमा हुए हैं, और जब कल सुधारना है तो हमको अपना आज का फैसला करना होगा कि हमको जाना किसके साथ है, किन मुद्दों के साथ जाना है। इस महाराष्ट्र की राजनीति में आपको दो चीजें मिलेंगी, एक तरफ नफरत मिलेगी, हिंसा मिलेंगी, और जो है तो समाजों में वर्गों में बांटने की राजनीति मिलेंगी। दूसरी तरफ आपको काम के मुद्दे मिलेंगे, एकता मिलेंगी, अखंडता मिलेंगी, और एक अच्छा भविष्य मिलेगा। आपको तय करना है कि आपको जाना किस तरफ है। वंचित बहुजन आघाड़ी आपके लिए कल सुनहरा लाने वाली है, इसीलिए वंचित बहुजन आघाड़ी ये चाहती है कि आप लोग आज वंचित बहुजन आघाड़ी के साथ खड़े हो। आदरणीय बाला साहब ने आपको अपनी नुमाइंदगी करने के लिए, आपकी अपनी आवाज इस मुंबई से दिल्ली तक ले जाने के लिए आपको उम्मीदवार दिए हैं। बस आपका ये हक बनता है कि आप अपनी आवाज को दिल्ली तक पहुंचाने के लिए अपनी पूरी ताकत के साथ वोट दे। आप मुझे बताएं कि आने वाले कितनी तारीख को चुनाव होने हैं। ये 2-3 सवाल करूंगा, अपनी जगह पे जाके बैठूंगा। चुनाव कितनी तारीख को है और आपको वोट कौन सी निशानी पे देना है, बटन नंबर क्या है, पार्टी कौन सी, बस यही चीज यहां से लेकर जाना है और मुंबई के एक एक घर तक, एक एक फर्द तक, एक एक आदमी तक आपको ये बात पहुंचा देनी है। कल आपकी आवाज दिल्ली में होगी। इतना कहता हूं और जाते जाते 4 पंक्तियां पढ़ता हूं, अपनी जगह लेता हूं कि वंचित के मंच से इंसान मिलता है, यहां पर राम मिलता है, यहां रहमान मिलता है, यहां ना कोई हिंदू है, ना मुस्लिम है, ना सिख है, ना ईसाई। यही वो मंच है जहां सारा हिंदुस्तान मिलता है। बहुत बहुत शुक्रिया।
यानंतर मी आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष गोविंद दळवी सरांना विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी या जाहीर सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेलं आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब, आपल्या सर्वांचं आशास्थान आदरणीय सुजात साहेब आणि रेखाताई आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या समोर उपस्थित असलेले बंधू भगिनी, तरुण पत्रकार आणि मतदार बांधवांनो, येत्या 20 तारखेला आपल्याला गॅस सिलेंडरचं बटन दाबून या राज्यात माझी जी मुजोरशाही, गुंडगिरी आणि हुकुमशाही चाललेली आहे, कुटुंबशाही चाललेली आहे, याला मूठ माती द्यायचं काम आहे. या मुंबईमध्ये आणि धारावीमध्ये या सभेमध्ये बोलत असताना आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काही गोष्टी लक्षात आणून देणं गरजेचं आहे. आपल्या लेकराला जर चांगलं शिक्षण मिळालं तर आपले घरं पुढे जातात. आपल्या लेकराला जर चांगलं शिक्षण मिळालं तर त्यांचं उज्ज्वल भविष्य होते. त्यांना सन्मानानं एक आपल्या पायावर उभं राहता येते. 4 पैसे कमावून स्वाभिमानानं या समाजामध्ये जगता येते. म्हणून पहिल्यांदा त्याचा शिक्षणाचा अधिकार खंडित केला गेला पाहिजे असा निर्णय जेव्हा शिक्षणाच्या खासगीकरणाचा झाला त्यावेळेस याच धारावीच्या आमदार या ठिकाणी त्या सरकारमध्ये उपस्थित होत्या. परंतु आपल्या शिक्षण विद्यार्थ्यांच्यासाठी, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कदापि त्या ठिकाणी आंदोलन केलं नाही किंवा विधिमंडळात आवाज उठवलेला नाहीये. म्हणजे एकदा का आपल्या हातातलं शिक्षण गेलं की आपल्या समोर 18 विश्व दारिद्र्य आलं. असं 18 विश्व दारिद्र्य आपल्या हातात देणाऱ्या सर्व आपल्या समोरच्या विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करण्याची जबाबदारी आणि या राज्यातील लोकशाही वाचवण्याची जबाबदारी हे आपल्यावर येऊन पोहोचलेली आहे. येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबवायचं आहे आणि या ठिकाणी मुजोर झालेली या हुकुमशाहीला नष्ट नाबूद करायचं आहे. एवढीच या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा ठेवतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय सर्वजित बनसोडे सरांना विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. वंचित बहुजन आघाड़ी के प्रत्याशियों के प्रचार के लिए आयोजित आज की इस जनसभा के प्रमुख मार्गदर्शक, हमारे तमाम वंचितों के, बहुजनों के श्रद्धा स्थान बाला साहब अम्बेडकर, इस मंच पर उपस्थित हमारे युवाओं के, वंचितों के नेता सुजात दादा अम्बेडकर, महाराष्ट्र के अध्यक्ष रेखाताई और मंच पर उपस्थित पार्टी के तमाम जिम्मेदार साथियों, समय की कमी होने के नाते मैं धारावी के और दक्षिण मध्य मुंबई और हमारे दक्षिण उत्तर मुंबई के जितने भी मतदार भाई और बहन यहां पर मौजूद है, मैं सबको ये विनती करना चाहता हूं कि ये चुनाव इन दोनों पार्टियों ने कौन सी शिवसेना असली और कौन सी शिवसेना नकली, ये असली और नकली के चक्कर में मुंबई और महाराष्ट्र के लोगों को लटका के रखा है. और हम सबको मालूम है कि आपकी शिवसेना असली और नकली के चक्कर में हमें अटकना नहीं है. और सब लोगों के अंदर एक डर बिठा के रखा है, जिस डर के आधार पर आज तक इन पंडे पुजारियों ने स्वर्ग और नरक का डर बताकर, भगवान और शैतान का डर दिखाकर हमारे ऊपर सदियों से राज किया जा रहा है. आज वही बात है. हिंदुओं को मुसलमानों का डर बताया जाता है, मुसलमानों को हिंदुओं का डर बताया जाता है, कुछ संविधानों प्रेमियों को संविधान हटाने का डर बताया जाता है. यह डर का व्यापार करने वाले, असली और नकली शिवसेना की बात करने वाले इन तमाम बदमाशों को मेरा सब लोगों को कहना है कि यह असली और नकली शिवसेना के चक्कर में हमें नहीं पड़ना है. यहां पर लोगों की जिंदगियों के जो असली सवाल है उनके ऊपर बात करने वाला अगर कोई नेता है तो श्रद्धेय बाला साहब अम्बेडकर है. हम लोगों की जो जिंदगियां हैं, हम लोगों की जो असल समस्याएं हैं उसके ऊपर ये लोग बात नहीं करेंगे. ये मंदिरों और मस्जिदों पे बात करेंगे, ये जाति और धर्म पे बात करेंगे. इसलिए मैं तमाम लोगों से बस एक ही विनती करना चाहता हूं कि जज्बे शौक शहादत तो क्या कीजिए,
अब तो हमने भी हाथों में सर ले लिया। अब कत्ल होने से कब तक डरे यारो, जब कातिलों के मोहल्ले में घर ले लिया। इसलिए अभी किसी से डरने की जरूरत नहीं है। मैं तमाम वंचित, पिछड़े, मुसलमान, दलित, आदिवासियों से, उन तमाम लोगों से विनती करना चाहता हूं, हमें डरने की जरूरत नहीं है। यह शिवसेना और भाजपा जैसे बदमाशों का मुकाबला करने वाला, इनको घुटनों पर लाने वाला नेता बाला साहब अंबेडकर हमारे बीच में बैठे हैं। बाला साहब अंबेडकर की ताकत को बढ़ाने के लिए हम सब लोग आने वाली 20 तारीख को, हमारा चुनाव चिन्ह गैस सिलेंडर है, लेकिन गैस सिलेंडर का बटन दबाना सिर्फ सिलेंडर का बटन नहीं दबा रहा है, इन सारे बदमाशों का गला घोटने का काम 20 तारीख को हम लोग वंचित बहुजन आघाड़ी की ओर से करेंगे। और जाते जाते बस एक बात, कि सब लोग मुसलमानों को लेके बहुत अफवाहें फैलाई जाती है। हमें मुसलमान नहीं चलता, लेकिन मुसलमानों की सरजमी ईरान, इराक, अफगानिस्तान से आने वाला पेट्रोल, डीजल और गैस कहां से आता है? मुसलमानों की जमीन से आता है। तब जाके हमें मुसलमानों का पेट्रोल डीजल तो चलता है, लेकिन मुसलमानों के बारे में अफवाहें फैलाई जाती है। मुसलमानों का वोट चाहिए, लेकिन कोई मुसलमान आपको सांसद नहीं चाहिए। सिर्फ इकलौते नेता बाला साहब अंबेडकर है जो इस देश के तमाम लोगों को सांसद बनाना चाहते हैं। इसलिए मैं आपको विनती करना चाहता हूं उन तमाम लोगों से कि हम वतन हैं, हमें बेसूद ना समझा जाए और प्यार के फूलों को बारूद ना समझा जाए। जो है मुजरिम उन्हें सूली पर लटका दो, मगर हर मुसलमान को दाऊद ना समझा जाए, हर मुसलमान को दाऊद ना समझा जाए। आप सब लोग आने वाली 20 तारीख को गैस सिलेंडर का बटन दबाएंगे। बाला साहब को वचन दीजिए, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो। जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज। धन्यवाद सर। मैं इसके बाद विनती करता हूं मौलाना हर्षद निजामी सर को विनती करता हूं कि आप अपनी बातें रखिए। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अदलो इंसाफ मोहब्बत का सबक मांगा था। अदलो इंसाफ मोहब्बत का सबक मांगा था। हमने कब जख्मों पे अपने ही नमक मांगा था। तुमने वादों को कहा जुमला था, जुमला है बस एक जुमला। हमने खैरात नहीं मांगी थी, हक मांगा था। हमने खैरात नहीं मांगी थी, हक मांगा था। हजरात, ये पार्लियामेंट का जो इंतखाब मिंबरान का हो रहा है, ये किसी गली और नुक्कड़ की नाली और गटर साफ करने के लिए इंतखाबात नहीं हो रहे हैं, बल्कि मुल्क की गंदगी को साफ करने का इंतखाब है। ये चुनाव आपके बच्चों के बेहतर भविष्य के लिए, सुनहरे मुस्तकबिल के लिए यह चुनाव रिजल्ट लाने वाला है। हम लोग अमली तौर पर वंचित बहुजन आघाड़ी के हिमायत में और इसकी ताईद में इसलिए हैं कि अभी 2 दिन पहले खिलाफत हाउस में मुस्लिम वोटर्स काउंसिल ऑफ इंडिया की दावत पर तमाम अहले सियासत और तमाम पार्टियों के नुमाइंदों को दावत दी गई थी कि आप आए, हमारी कौम के जिम्मेदारान आपसे कुछ सवालात करेंगे। अगर आप उनके जवाबात इत्मीनान बख्श दे देते हैं, तब यह कौम फैसला करेगी कि हमें चुनाव में किसे जिताना है।
जनाब शरद पवार साहब ने नसीम सिद्दीकी साहब को अपना तर्जमान और अपना नुमाइंदा बना करके भेजा। जनाब एडवोकेट बाला साहेब प्रकाश अंबेडकर ने अपनी पार्टी की तरफ से पार्टी के महाराष्ट्र के तर्जमान आली जनाब फारूक अहमद साहब को भेजा और पार्टियों ने अपने प्रवक्ताओं को भेजने का वादा किया था, लेकिन शायद वो मुस्लिम मसाइल पर बात करने के लिए तैयार नहीं थे। किसी और पार्टी का कोई नुमाइंदा नहीं आया। जब वहां अवामी इजलास में मुशावरती मीटिंग में ये कहीं जालिमों के अकाउंट में तो नहीं जाएगा कि हम आपको वोट देकर के जिताएं और कल जीतने के बाद आप फिरका परस्त पार्टियों के साथ इत्तेहाद नहीं करेंगे, समझौता नहीं करेंगे। अगर इस बात की किसी ने जमानत दी है और दावा किया है कि हम जीतने के बाद भी किसी फिरका परस्त पार्टी के साथ नहीं जाएंगे, तो महाराष्ट्र की सरजमीन पर वाहिद यह पार्टी वंचित बहुजन अघाड़ी है, जो आज गारंटी देने के लिए तैयार है कि हमारा विश्वास विकास के कामों में है और हमें मुल्क में बदअमनी और फसाद फैलाने वाले लोगों को कामयाब नहीं होने देना है। और यह दावा इस पार्टी की जानिब से आज का नहीं है। ऐसा नहीं है कि इंतखाब का मौका है, चुनाव का टाइम है तो ये लोग ये बातें कर रहे हैं। 5-6 सालों से आप अखबारात उठा करके देख लें, रिकॉर्ड मौजूद है। इस मुल्क में जहां मजहबी रहनुमाओं की शान में की जाने वाली गुस्ताखियों के खिलाफ सबसे पहले आवाज अगर किसी ने उठाई है और इस मुल्क को फसाद की आग में जलने से बचाने की जिसने कोशिश की है, उस जात का नाम है बाला साहेब प्रकाश अंबेडकर, जिन्होंने पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल के नाम से एक कानूनी ड्राफ्ट तैयार किया और महाराष्ट्र की विधान परिषद में उसे पेश भी करवाया। शहनशाह औरंगजेब आलमगीर रहमतुल्लाह अलैह के नाम पर फसाद फैलाने की कोशिशों को नाकाम भी इसी शख्सियत ने किया। एनआरसी और सीएए के खिलाफ बड़ी पुख्तगी के साथ इन्होंने मुखालिफत की और इसी तरह मस्जिद मदरसों को जब आतंकवाद का अड्डा करार दिया कुछ शरपसंदों ने, तो यही मुंबई प्रदेश के अध्यक्ष आली जनाब अबुल हसन खान साहब ने मीडिया के रूबरू यह बयान दिया था, जिसका रिकॉर्ड मौजूद है। इन्होंने कहा कि हम अपने मदारिस की इंक्वायरी के लिए तैयार हैं, इल्जाम गलत साबित हुआ तो इल्जाम लगाने वालों पर कार्रवाई होनी चाहिए। साउथ सेंट्रल मुंबई से पार्लिमानी उम्मीदवार आली जनाब अबुल हसन खान साहब, नॉर्थ सेंट्रल मुंबई से पार्लिमानी उम्मीदवार आली जनाब संतोष अंबुलगे साहब, ये दोनों कैंडिडेट इस वक्त स्टेज पर मौजूद हैं। हजरात, हम मुसलमानों से भी गुजारिश करेंगे कि आपको भी कदम से कदम मिलाना होगा जब आपके उन तमाम हसास मसलों पर, जिस पर कोई बात करने को तैयार नहीं है, जिस पर आपके साथ कोई खड़ा होने को तैयार नहीं है, आपके हर उन मामलात पर, हर उस आवाज पर वंचित बहुजन अघाड़ी और इसके जिम्मेदारान खड़े हैं, तो ये हमारा भी अखलाकी फरीजा बनता है कि हम अपने हुकूक की बाजियाबी के लिए वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवारों को कामयाब करें। मुझे याद आता है जब काशी राम जी ने अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी में एक मर्तबा अपना भाषण दिया था और जब कुछ वादे उन्होंने किए थे, देखिए टाइम बहुत कम है और बातें करने के लिए हमारे पास बहुत बड़े बड़े लोग मौजूद हैं। बस ये आखिरी बात मैं कह करके रुखसत हो रहा हूं आपसे। अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी के एक स्टूडेंट ने काशीराम जी से कहा, ये बताइए कि आप मुसलमानों के लिए क्या करेंगे।
तो काशीराम जी ने कहा कि आप स्टेज पर आ जाइए। स्टेज पर बुलाया और फिर कहा माइक पर यह सवाल करो। उन्होंने माइक पर सवाल किया कि आप मुसलमानों के लिए क्या करेंगे। तो उन्होंने, काशीराम जी ने माइक पर आकर के जवाब दिया कि मैं मुसलमानों के लिए क्यों कुछ करूं। मेरा मानना यह है कि तुम खुद अपने लिए कुछ करने के लिए तैयार क्यों नहीं हो। तुम दूसरों से उम्मीद लगाए बैठे हो, ये करेगा क्या, वो करेगा क्या, वो करेगा क्या। तुम खुद कब आगे बढ़ोगे और अपने हक की आवाज कब उठाओगे। आज जब बाला साहेब प्रकाश अंबेडकर ने मुसलमानों के हुकूक की हर मौके पर आवाज उठाई है, तो मुसलमानों का यह अखलाकी और सियासी फरीजा बनता है कि वंचित बहुजन अघाड़ी की आवाज से आवाज मिलाएं, कदम से कदम मिलाएं और इस पार्टी के हर नुमाइंदे को हर जगह कामयाब करें। अस्सलाम वालेकुम। धन्यवाद सर। यानंतर महाराष्ट्राचे राज्य प्रवक्ते आदरणीय फारुक अहमद सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन करावं। साउथ सेंटर और नॉर्थ सेंटर दोनों लोकसभा के प्रत्याशियों के चुनाव प्रचार हेतु आयोजित इस सभा के रूहे रवां अली जनाब प्रकाश अंबेडकर साहब, मंच पर हमारे प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर जी, युवा नेते सुजात भाई जी, मध्य के दक्षिण मध्य के उम्मीदवार अबुल भाई, उत्तर मध्य के उम्मीदवार संतोष भाई और सभी सम्माननीय मंच, हमें बाड़ा साहब जी को सुनना है, इसलिए ज्यादा समय न लेते हुए धारावी के पूरी आवाम को, जनता को मैं एक सवाल पूछना चाहता हूं कि आपने अब तक 40 सालों से सेक्युलर पार्टियों के पीछे ताकत लगाई, वोट दिया, किसको हराने के लिए दिया? तो सेना और भाजपा को हराने के लिए दिया। कांग्रेस 2019 में आपको सेना भाजपा से डराकर वोट लेकर चुनकर आई, लेकिन आज वही कांग्रेस, वही एनसीपी जो आपको सेना से डराते थे, भाजपा से डराते थे, आज मैदान छोड़कर भाग चुके हैं। अब आपके सामने 2 ही विकल्प है, एक वो सेना है जो कल भी भाजपा के साथ थी, आज भी भाजपा के साथ है, और दूसरी तरफ वो सेना है जो कल भी भाजपा के साथ थी और आने वाले कल भी भाजपा के साथ जाएगी। अब आपके पास सेक्युलर विकल्प कांग्रेस एनसीपी ने खत्म कर दिया। इसीलिए आज आपको अगर भाजपा को हराना है, आपको अगर संविधानवादी मूल्यों को बचाना है, तो आपके पास एक ही विकल्प है और वह विकल्प आदरणीय आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार आज आपको अजीबोगरीब परिस्थिति में लाकर खड़ा कर दिया है। मैं जानता हूं, मैं धारावी में खड़ा हूं। धारावी दुनिया भर में मशहूर ऐसी बस्ती जिस पर हमेशा तलवार लटकती रहती है, आज भी धारावी टारगेट पर है, क्योंकि धारावी को ये भाजपा की सरकार नरेंद्र मोदी अपने दोस्त अडानी को बेचना चाहते हैं। आपको आपके हक के झोपड़ी से, घर से हटाकर पिंजरों में कैद करना चाहते हैं। 40-50 मंजिलों के पिंजरों में आपको डालेंगे, आपके जमीनों पर आलीशान मॉल बनाएंगे। आपको लग रहा है कि भाजपा के मोदी के दोस्त अडानी को ये धंधा मिलने से कांग्रेस रोकेगी? तो मैं पूछना चाहता हूं, राहुल गांधी 10 साल से बोल रहे थे कि मोदी ने अडानी के लिए, चौकीदार ने चोरी करके अडानी को धंधा दिया था। अभी कहा हिंडनबर्ग घोटाला में मोदी ने 20,000 करोड़ के घोटाले में अडानी की मदद की। राहुल गांधी अडानी पर बोलते नहीं रुकते थे, अडानी पर बोलते नहीं थकते थे, लेकिन क्या वजह है कि अब अचानक राहुल गांधी अडानी को टारगेट नहीं कर रहे हैं? क्योंकि जब राहुल गांधी अडानी को नंगा कर रहे थे, तब शरद पवार अडानी को बचाने के लिए, उनकी मदद के लिए रास्ते पे उतरकर अडानी के घर गए थे। इंडिया आघाड़ी के राहुल गांधी अडानी को चोर बोलते हैं और इंडिया आघाड़ी के शरद पवार अडानी को साधु बताते हैं, भारत का पूत बताते हैं। यानी ये समझ लो कि इधर भी और उधर भी शक्तिमान और गंगाधर अलग नहीं है, वो एक ही है और दोनों पे नियंत्रण करने का काम कर रहे हैं। धारावी को बचाना है,
अपने अधिकार की जमीन को अपने रहते घर पर आपको लेना है तो दो तरफ के दो रवैयों से बाज आ जाओ। यहाँ से विधायक बन के चुनकर आए वाली मेरी ताई इधर से निकलकर उधर लोकसभा लड़ने चली गई। वहां एक मुसलमान को उम्मीदवारी की दावेदारी थी, उसको रोकने के लिए इस क्षेत्र से चुनकर आने के बावजूद उनको लोकसभा उधर दिए। मैंने सुना था शादी के बाद स्थान बदलता है, माहिर का और ससुराल का नाम बदलता है, लेकिन चुनकर आने के बाद आमदार का और खासदार का निर्वाचन क्षेत्र बदलता है। बड़ी कमाल की बात है। ताई धारावी में रहती है तो गायकवाड़ बन जाती है, और जब उत्तर मध्य में जाती है तो गोडसे बन जाती है। क्यों करे? गोडसे उनके ससुराल का नाम जो है, इधर रहे तो गांधी गांधी, उधर गए तो गोडसे। इसलिए धारावी वासियों, ये दोगली राजनीति को पहचानो और अपना विकल्प खुद बनो। इस भारत में, महाराष्ट्र में बाबा साहब अंबेडकर के विचारों का, संविधान का रक्षा अगर कोई दल, कोई पक्ष कर सकता है, वो केवल और केवल आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब की क़यादत में वंचित बहुजन आघाड़ी कर सकती है। इसलिए अपने नेता चुनो। धारावी के मुसलमानों, संविधान प्रेमी ओबीसी हिंदू भाइयों, अगर महाराष्ट्र को, मुंबई को दंगों की राजनीति से बचाना है तो आपके पास एक ही विकल्प है, वंचित बहुजन आघाड़ी। जैसे मेरे साथी ने बताया, भोंगी की राजनीति हो, औरंगजेब टीपू सुल्तान की राजनीति हो, ये दोनों मिलकर दंगे कराना चाहते थे। इसको रोकने के लिए कोई सेक्युलर पार्टी सामने नहीं आई। अगर कोई सामने आया है, एक ही मर्द मुजाहिद, एक ही शेर दिल नेता आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब आए और दंगों को दफनाने का काम किया। आने वाले मुकर्रिरीन को हमें सुनना है, इसलिए मैं ज्यादा वक्त न लेते हुए आपसे विनती करता हूं। तारीख 20 मई है और निशानी सिलेंडर है। 20 मई भाजपा गई, सिलेंडर आया, संविधान लाया। धन्यवाद। जय हिंद, इनकलाब जिंदाबाद, जय भीम, जय मीम। धन्यवाद सर। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी विनंती करतो। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। अरे येऊन येऊन येणार कोण, येऊन येऊन येणार कोण? सर्वात प्रथम समतेचा विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, तसेच वंचित बहुजन आघाडीचा प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, आपले उमेदवार अबुलभाई खान, तसेच आपले उमेदवार संतोष भाऊ अमूलगे, वंचित बहुजन आघाडीच्या मुंबईच्या अध्यक्ष सुनीताताई, सर्वजित दादा, गोविंद सर, फारुख सर आणि तय्यब भाई, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, तमाम वडीलधारी मंडळी, या चळवळीतल्या साथीदारांना आणि धारावीच्या बच्ची, बंटाई आणि पाषांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम। आपण जर धारावीची समस्या बघितली तर आपल्या सर्वांसमोर दोन समस्या प्रामुख्याने धारावीच्या सर्वात येतात। सर्वात पहिले ही समस्या येते की आता रेल्वेच्या कटिंग खाली, मेट्रोच्या कटिंग खाली, रस्त्याच्या कटिंग खाली किंवा SRAच्या प्रोजेक्ट खाली आतापर्यंत हे बिल्डर आपली जमीन बळकवत होते, आपली झोपडपट्टी पळवत होते आणि आपलं बांधलेलं घर आपल्याकडनं काढून घेऊन आपल्याला नवीन घर देतील असं आपल्याला गाजर दाखवून आपल्या एरिया, आपली झोपडपट्टी, आपली वस्ती आणि आपलं राहतं घर हे आपल्याकडनं बळकवण्याचा प्रकार इकडे करत होते। त्याच्यामध्ये MMRDAचे अधिकारी सुद्धा आहेत, इकडचे बिल्डर्स लॉबी सुद्धा आहेत, रेल्वे सुद्धा आहेत आणि आता ह्याच्यामध्ये नवीन प्राणी आलाय अडाणी नावाचा। पण ह्या सर्वांना एकच गोष्ट सांगतो
की तुम्ही आमच्या लोकांची जमीन, तुम्ही आमच्या लोकांच्या झोपडपट्ट्या आणि तुम्ही आमच्या लोकांचे राहती घरं इतक्या सोप्यापणे आमच्याकडनं पळवू नाही देणार, हे वंचित बहुजन आघाडी इकडे प्रामुख्याने तुम्हाला सांगते. आणि इकडच्या सर्व नागरिकांना मी एक आवाहन करतो, एक विनंती करतो की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला मोबदल्यात मिळालेलं घर याच एरियामध्ये, याच पिनकोडच्या एरियामध्ये आताच्या राहत्या घरापेक्षा मोठं, जोपर्यंत तुम्हाला त्या घराची पोझेशन मिळत नाही, जोपर्यंत तुमचं ते घर तुमच्या हातात मिळत नाही, जोपर्यंत पूर्ण मोबदला तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं राहतं घर हे सोडू नका, अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि दुसऱ्या बाजूला जर इकडे कोणत्या गुंड्यांनी, त्यांच्या लोकांनी, बिल्डरच्या लॉबींनी किंवा रस्त्याच्या पलीकडे प्रचार करत असलेल्या गुंड्यांनी आपल्याला धमकवायची परिस्थिती केली, आपल्याला धमकवायचा प्रयत्न केला, आपल्या अंगावर जबरदस्ती केली किंवा आपल्यावरती गुंडागर्दी करायचा प्रयत्न केला, तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तुम्हाला दाखवतील की खऱ्या अर्थाची गुंडगिरी या मुंबईमध्ये काय असते. आणि त्या लोकांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो कि ये धारावी काला किल्ला है, रद्दी भर भी मिट्टी यहां से तुम लेके नहीं जा सकते. इकडचा 50 फीट रोड असू देत, 90 फीट रोड असू देत, कोळी कॅम्प असू देत, कोळीवाडा असू देत, कुंभारवाडा असू देत, दलित बस्ती असू देत, बौद्ध बस्ती असू देत, तमिळ कॅम्प असू देत, तेलुगू कॉलनी असू देत किंवा मुसलमानांची बस्ती असू देत, आम्ही सर्व एकत्र येऊ, लढू आणि तुमच्या गुंडागिरीला मातीत घातल्याशिवाय थांबणार नाही. आणि दुसरा मुद्दा आपल्या सर्वांसमोर येतो, तो म्हणजे आपल्या धारावीतले तरुण शिकून येतात, सावरून येतात, कॉलेजेस युनिव्हर्सिटीज मध्ये जातात, पण तुम्ही फक्त धारावीचे आहात म्हणून तुम्हाला बाहेर हिणावलं जातं. आपला तरुण शिकलेला आहे, सवरलेला आहे, टॅलेंटेड आहे, स्किलफुल आहे, त्यांच्यात मेरिटची कुठेही कमी नाही, पण या मुंबईमध्ये फक्त धारावीत मधले आहेत म्हणून त्यांना संधी नाही मिळत. आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला आपल्याच विचारधारेचे, आपल्याला आपल्याच विचारांचे आणि आपले जे समतेचे विचार घेऊन चालणार आहेत असे नेते, असे खासदार, असे आमदार आणि असं आपल्याला सरकार उभं करायला लागणार आहे. नाहीतर तोपर्यंत धारावीतल्या तरुणांची, धारावीतल्या युवकांची परिस्थिती अशीच राहिली, आपल्याला समजून घेतलं पाहिजे. धारावीमधनं कितीतरी टॅलेंटेड पोरं येतात, या पोरांना पुढे स्किल एज्युकेशन प्रोग्राम मध्ये, टॅलेंट प्रोग्राम मध्ये टाकून त्यांच्या आयुष्यामध्ये रोजगार आणायचं, त्यांची प्रगती आणि विकास करायचं काम इकडे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करणार आहे, हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो. आणि जाता जाता आपल्या सर्वांना नुसतं एकच प्रश्न विचारतो की आज आपल्या समोर दोन पक्ष आहेत, एक आहे शिवसेना खुर्द आणि दुसरा आहे शिवसेना बुद्रुक. आता या दोन तुटलेल्या पक्षांची आपण हारणार आहोत का? आणि त्यातला जो मशालवाला पक्ष आहे, जो आता इंडिया आघाडी बरोबर आहे, इतके दिवस तो कोणाबरोबर होता? बीजेपी बरोबर. आता जर तो उद्या निवडून आला तर तुम्हाला गॅरंटी आहे की तो भाजप बरोबर जाणार नाही? नाही. ते तुमच्याकडे प्रचाराला आले तर त्यांच्याकडनं लिहून मागा, स्टॅम्प पेपरवरनं लिहून मागा की आमच्या मतांवरती जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही भाजप बरोबर जाणार नाहीत. आणि सोपी गोष्ट मला सांगा की जर आपण त्यांना मतदान केलं आणि ते उद्या भाजप बरोबर गेले तर येड्यात कोण कटलं? तर तुम्ही येड्यात कटणार आहात का? नाही. हा जोश असाच टिकून ठेवा आणि येत्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतं हे गॅस सिलेंडर वरती पडू द्या आणि अबुलबाई खान यांना साऊथ सेंट्रलचं खासदार बनवा, एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर उत्तर मुंबईचे उमेदवार आदरणीय संतोष अमोलके सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर उपस्थित श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, तसेच महाराष्ट्राच्या नेत्या रेखाताई ठाकूर, मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान साहेब आणि सर्व मान्यवर यांना जय भीम.
मी संतोष अंबुलगे उत्तर मध्य जिल्ह्याचा उमेदवार आहे. माझ्यासमोर उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड असे दिग्गज असताना मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. साहेबांनी मला ही संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. ही जी उमेदवारी मला मिळाले हे उत्तर मध्य जिल्ह्यातून माझे कार्यकर्ते यांच्या जोरावर मी लढत आहे. एकदा उत्तर मध्य जिल्ह्याच्या कार्यकर्ते आपले हात वरती करावे. अरे तुम्ही उपस्थित आहात, लढायला तयार आहात ना? आता तुम्ही जरा घाबरलात की वर्षा गायकवाड ही येते विहारामध्ये पंचायत समितीमध्ये येते आणि ती म्हणते मी बुद्धिस्ट आहे, मला मदत करा. अरे तू बुद्धिस्ट आहे ठीक आहे, हा अंबुलगे पण बुद्धिस्टच आहे ना. आणि इतके वर्ष तू राज्य करत असताना, सत्य असताना तू मुद्दांसाठी काय केलं? शिक्षण मंत्री असताना तू मुद्दांसाठी काय केलं हे स्पष्ट कर. 2.5 वर्ष ती होती, फक्त तिने जे फाईल गरम असेल किंवा जे वजन वाढत असेल तिथेच त्यांनी मदत केली. आणि जी बाई आपलं सरनेम लपवते, मला माहिती आहे गोडसेच आहे, तिचा काय संबंध आहे, पण मला गोडसे म्हटलं की मला जेव्हा गांधीजींची हत्या झाली मला ते एक नाव येतं. फक्त सत्तेत राहण्यासाठी आणि फक्त निवडणूक लढवण्यासाठी ही लोक आपल्या नावाचाही बदल करत नाहीये. प्रियंका गांधी असेल ती प्रियंका गांधी वाड्रा लावते, सुप्रिया सुळे असतील ते सुप्रिया पवार सुळे लावते. मग यांना काय दिक्कत आहे? आणि यांच्या वडिलांचंही नाव कृष्ण आयोग ज्या 92 मध्ये दगले झाले होत्या, कृष्ण आयोग मध्ये निघालं होतं, त्याचं इम्प्लिमेंट झालं नाही. फक्त मी इथे सांगतो, मी धारावीमध्ये उभे आहे, तिचं घर इथे आहे, सगळं काही इथे आहे, पण तिची विधानसभा ही का गेली? हे दुसरे आमचे ते आले उत्तर मध्य का आले? अडाणीचा मुद्दा असतानाही ती इथे का आली हे तुम्ही विचार करावा. इथेच थांबतो. जय भीम. यानंतर दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे सन्माननीय उमेदवार आदरणीय अबुल हसन खान साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. यहाँ मंच पर उपस्थित आली जनाब प्रकाश अंबेडकर साहब और महाराष्ट्र अध्यक्ष रेखा ताई ठाकुर और सुजात दादा अंबेडकर और सामने बैठे भाइयों बहनों को आदाब वो जय भीम. मैं साहब का तहे दिल से शुक्रगुजार हूं कि मुसलमान होने के बावजूद मुझे लोकसभा में उम्मीदवारी वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से बना के आपके बीच में भेजा. एक वाहिदी पक्ष है वंचित बहुजन आघाड़ी जिसने भारत में नहीं बल्कि महाराष्ट्र में नहीं पूरे भारत में, महाराष्ट्र में जो 7 उम्मीदवार मुसलमान दिए हैं और बकिया जो आज तक देश आजाद हुआ जब तक देश जब से आजाद हुआ है जब से मुसलमान कांग्रेस को ही वोट देते आ रहे हैं. बदले में कांग्रेस ने क्या दिया है? 92 का इतिहास उठाकर देख लो तो यही कांग्रेस सेंट्रल में थी और यही भाजपा और शिवसेना ने बाबरी मस्जिद को शहीद किया. और यही मुसलमानों के पास ये लोग जाकर कह रहे हैं, बार बार अपील कर रहे हैं कि हमें माफ कर दो. अरे भैया क्या क्या माफ कर दोगे इन्हें? हमने अपने 70-72 साल आप लोगों के ही वोट दिए. आप मुसलमान को वोट तो लेते हो लेकिन इलेक्शन जब आता है उन्हें उम्मीदवारी देने की बारी, तब उन्हें किसी मुसलमान को आप कैंडिडेट बनाकर लोकसभा के लिए पब्लिक के बीच में नहीं भेजते हैं. लेकिन वंचित बहुजन आघाड़ी हमेशा मुसलमानों के साथ खड़ी है और खड़ी रहेगी. जो भी पिछले 3-4-5 सालों से मुंबई में हुआ है, चाहे वो लाउड स्पीकर का मसला रहा हो, फिलिस्तीन का मैटर रहा हो या पैगंबर बिल जो मुसलमानों के लिए रहा हो, सब में वंचित बहुजन आघाड़ी साथ साथ खड़ी थी. लेकिन बाकी किसी पार्टी ने मुसलमानों का कोई काम नहीं किया. लेकिन आज की तारीख में दक्षिण मध्य मुंबई में मुसलमान किंग मेकर की सूरत में है. किंग मेकर मुसलमान यहाँ का है. हमारे साथ दलित ओबीसी समाज खड़ा हुआ है. मुस्लिम समाज अगर हमारे साथ पूरी तरीके से उतरेगा तो जीत हमारी निश्चिंत है.
इसलिए मैं आप लोग से गुजारिश करता हूं कि 20 मई को 4 नंबर बटन दबाकर सिलेंडर को वोट देकर वंचित बहुजन आघाड़ी को विजयी करें। जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। यानंतर आपल्या सर्वांच्या लाडके नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा आदरणीय रेखाताई ठाकूर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील। मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, ज्या 2 लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आपण आज इथे उपस्थित आहोत, उत्तर मध्यचे उमेदवार संतोष अमुलगे, दक्षिण मध्यचे उमेदवार अबुलभाई आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळ खूप झालेला आहे आणि बाळासाहेबांना पुरेसा वेळ द्यायचा आहे। मी अधिक काही बोलणार नाही। एकच मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर मांडायचा आहे की आज दक्षिण मध्यमध्ये 2 शिवसेना उभ्या आहेत, ज्यांनी 92-93च्या दंगली पाहिलेल्या आहेत। ही धारावी भरपूर पेटलेली होती आणि मुंबईच्या दंगलीला जबाबदार कोण याच्याबद्दलचा एक अतिशय महत्त्वाचा असा अहवाल, श्रीकृष्ण अहवाल या ठिकाणी आलेला आहे। जस्टिस श्रीकृष्ण यांनी जो लिहिलेला आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी मुंबईच्या अनेक दंग्याच्या घटनांना शिवसेनेचे नेते कसे जबाबदार होते याच्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे की अनेक ठिकाणी ज्या दंगली झाल्या, अबुलभाईंनी आता म्हटलं की आम्हाला माफ करा असं हे सांगत आहेत। माफ करून फक्त प्रश्न सुटत नाही। आज आपल्या समोर हा प्रश्न आहे की या देशामधनं जर दंगा फसादची राजनीती बंद करायची असेल, या देशामधून जर हिंसाचार बंद करायचा असेल, जाती जाती धर्माधर्मामधली भांडणं बंद करायची असतील, तर आपल्याला आपला उमेदवार, आपला प्रतिनिधी निवडताना विचारपूर्वक निवडावा लागेल। कारण उद्धव ठाकरे ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजपला आणलं आणि भाजपला ताकद दिली आणि भाजपला मोठं केलं, 14 सालचं त्यांचं जर का भाषण आपण पाहिलं तर आज मोदी ज्या गोष्टी बोलत आहे, घुसपेटी आहे, मुसलमानांना घुसपेटी आहे, बांगलादेशी आणि पाकिस्तानी, या भाषेमध्ये उद्धव ठाकरे शिव्या देत आहेत। आपण 10 वर्षापूर्वीचं उद्धव ठाकरेंचं भाषण ऐका, ज्याच्यामध्ये ते सरळ म्हणत आहेत की आम्हाला फक्त भगवी मतं पाहिजेत, आम्हाला ही मतं नको आहेत, इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगत आहेत। मग आज तुम्हाला कुठली मतं हवी आहे? आणि ज्यांचा विचार हा आजपर्यंत या ठिकाणच्या भाजप आणि मंडळींच्या बरोबर जमलेला आहे, ते ह्या लोकसभेनंतर त्यांच्याबरोबर परत जाणार नाहीत याची खात्री काय? हा प्रश्न जेव्हा वंचित बहुजन आघाडीने विचारला तेव्हा यांनी उत्तर द्यायला टाळाटाळ केलेली आहे। आणि त्यामुळे आपण लक्षात घ्या की आपल्याला ज्या पद्धतीने जुमलेबाजीने गंडवलं जातं त्याच पद्धतीने आम्हाला माफ करा म्हणून जर सांगितलं जात असेल तर यांच्या शब्दावरती विश्वास ठेवण्यालायक हे नाही आहेत। कारण त्यांच्या नसामध्ये आणि जीनमध्ये जो विषय आणि विचार भिनलेला आहे हा संपूर्ण या ठिकाणी द्वेषावर आधारित, जाती धर्माच्या द्वेषावर आधारितचा विचार आहे। आणि म्हणून आपण लक्षात घ्या की या ठिकाणी आपल्याला ही राजनीती जर का बदलायची असेल तर या ठिकाणच्या वंचित बहुजन, मुस्लिम, अल्पसंख्याक यांना घेऊन जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं आहे। 20 तारखेला अबुलभाई आणि संतोष अमुलगे यांना गॅस सिलेंडरवरती बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं असं आवाहन मी या ठिकाणी करते आणि आपली रजा घेते। धन्यवाद ताई। यानंतर आपल्या सर्वांचे लाडके वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। काशीद हे मधोमध येत नाहीये ना?
काय करतोय? कसं काय खाली होईल? नाही होणार, ते काढावं लागेल तुला. राहू दे राहू दे, काढू नको. नाही होणार रे, खाली राहू दे. डोकं नका चालू सगळं. अबुल खान आणि संतोष अमुलगे या दोघांच्याही प्रचाराला मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. मला याची जाणीव आहे की 10 वाजताच्या आतमध्ये ही सभा संपली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं ही आपण आज सारा वाट बघतो आहोत. बरेच जण आम्हाला असं विचारतात की तुम्ही आज सारा त्या महाविकास आघाडीबरोबर का गेला नाहीत. मी म्हटलं हा मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारलं तर अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. याचं कारण की जे सगळे इन्क्वायरी खाली आहेत, मग ती सोनिया गांधी आहे, राहुल गांधी आहे, खरगे आहेत, सेनेचे नेते आहेत, हे सगळे इन्क्वायरी खाली आहेत. एका प्रकारचे घाबरलेले आहेत की उद्या मोदी जर सत्तेमध्ये आला आणि म्हणून मी असं म्हणायचो त्यांनाच तुम्ही विचारा की मला का घेतलं नाही म्हणून. या सगळ्यांची अडचण जी आहे ती अडचण माझ्या अंदाजाने मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या इंटेलेक्च्युअल फोरमनी सुद्धा मांडलेली आहे की आपण सेक्युलर मतावरती लढणार, सेक्युलर मतावरती आपण जिंकून येणार आणि सेक्युलर मतावरती जिंकून आल्यानंतर आपण सेक्युलर राहणार का हा तिथला असणारा सवाल आहे. आणि आपण सेक्युलर मतावरती निवडून आल्यानंतर सेक्युलर राहायचं असेल तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर नरेंद्र मोदींबरोबर निवडून आलेल्या कालावधीमध्ये समझोता करणार नाही, जाणार नाही. ही अट आपण पण त्या ठिकाणी घातली, नवीन आहे असं मी म्हणत नाहीये. की आम्ही बीजेपी बरोबर नरेंद्र मोदी बरोबर निवडून आल्यानंतर जाणार नाही, 5 वर्ष आम्ही समझोता करणार नाही, याचं मतदाराला आपण असणारा आश्वासन दिलं पाहिजे. आणि प्रत्येक पक्षाने लिहून त्या ठिकाणी दिलं पाहिजे मतदाराला की आम्ही जाणार नाही. त्यांच्या लक्षात आलं की ह्या अट मान्य झाली तर आपल्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांनाच बाहेर घालवा. त्यांनी आम्हाला बाहेर घालवलं, फार चांगलं केलं, मी त्यांचं स्वागत करतोय. परंतु आजच्या कालावधीमध्ये आपण असणारं 1 कोटीपर्यंत असणारा मतदान घेऊ अशी असणारी परिस्थिती आलेली आहे. कमीत कमी 3 आमदार 3 खासदार आपण निवडून आणू याची असणारी गॅरंटी आहे मला. ती गॅरंटी आहे.
म्हणजे चांगल्यात वाईट म्हणतात ना, तसं झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय. पण इथे असणारं जे आहे की सेक्युलर मतावरती असणारं राजकारण करायचं, त्यांची मतं घ्यायची आणि भारतीय जनता पक्षाबरोबर बसायचं, हा जो दुगलपणा आहे तो दुगलपणा होऊ नये म्हणून आपण असणारं ती आट घातली. ती आट आजही मान्य केलेली नाही आणि लिहून देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून ही सगळ्यात मोठी आट कोणाची असेल तर इथल्या मुस्लिम समाजाची आपण असणारं लक्षात घ्या. मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आवाहन करणार आहे की प्रचार चाललेला आहे. काय प्रचार चाललेला आहे की बीजेपीला आपल्याला असणारा हरवायचं आहे. बा हरवलं पाहिजे ना, कोण नको म्हणतंय. 544 जागा आहेत ना, एक नॉमिनेटेड जागा आहे त्याच्यामध्ये. 544 जागेमध्ये एक जागा नॉमिनेट असते, उरलेल्या हरवण्यासाठी आहेत ना. या 4 जागा आहेत मुंबईतल्या असणाऱ्या 4 जागा आहेत की त्या इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाचा आणि असणारा एक बौद्ध समाजाचा उमेदवार आहे. उरलेल्या ह्याच्यावरती हरवा. या ठिकाणी जे आहे ते मुस्लिम मतदाराने स्वतःला मतदान दिलं पाहिजे आणि ते दिलं तरच त्याला असणारा त्याची जी तक्रार आहे की आम्हाला असणारा उमेदवारी देत नाही, ती तक्रार कुठेतरी बाहेर जायला अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही याच 4 मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे. हा तुंतुना कशासाठी लावताय? उरलेल्या मतदारसंघामध्ये का तुंतुना लावत नाही? मी असणारा कुठे कुठे असणारा या सगळ्यांची महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झालं, ज्या झालेल्या इलेक्शनमध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये यांनी मॅच फिक्सिंग केली हे मी सांगू शकतो. रावेर मतदारसंघ आहे, मागितला कोणासाठी उमेदवार कोणाला उभा केला. कल्याण मतदारसंघ एकनाथ शिंदे बरोबर मॅच फिक्सिंग झालेली सरळ सरळ असताना त्या ठिकाणी सेनेची दिसते. बीडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती त्या ठिकाणी दिसते. अनेक मतदारसंघ आहेत की ज्या अनेक मतदारसंघामध्ये मिलीजुली ज्याला आपण म्हणतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि उरलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा एनसीपीचा उमेदवार असेल किंवा असणारा उभाटा सेनेचा उमेदवार असेल, हा कुटुंबातलाही हे आपण असणारा लक्षात घ्या. काका असेल तर मामा आहे, चुलता असेल तर काका आहे, अशी असणारी उमेदवारी घरामध्येच त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं की आम्ही इथे तुमच्या बरोबर आल्यानंतर घराणेशाहीला पाठिंबा देणार नाही आणि तुम्हालाही त्या ठिकाणी आम्ही देऊ देणार नाही. आज असणारा तीच परिस्थिती आपल्याला दिसते. महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे. ही मोडून काढल्याशिवाय विकास होणार नाही हे लक्षात घ्या. धारावीचा असणारा विकास असेल किंवा मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधला विकास असेल, यांचं धोरण आणि ब्रिटिशांचं धोरण एकच आहे. ब्रिटिशांना कामगार पाहिजे होता, तो मुंबईत आला पाहिजे म्हणून बीडीडी चाळी बांधल्या. यांना पैसे कमवायचे, जमिनी पाहिजेत म्हणून एसआरए काढली आणि असणारा 300-350 स्क्वेअर फूट द्यायला त्या ठिकाणी लागले. अबुल हसन आणि संतोष यांना तुम्ही असणारा जर निवडून दिलं तर मी निश्चितपणे आपल्याला असणारा सांगतो की आमचा जो नियम आहे की एका कुटुंबाला कमीत कमी 500 स्क्वेअर फुटाची जागा लागते, तो नियम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून विकास, मोदी नुसतं नाव वापरतो पण कोणाचा विकास केला हे सांगा. कोणाचा विकास केला? त्यांनी असताना या ठिकाणच्या गुजराती माणसाचाच विकास केला, इतर कोणाचा विकास केलेला नाही. आज मुंबईमध्ये सुद्धा एक चर्चा सुरुवात झाली आहे कॉर्पोरेशनच्या निमित्ताने की गुजराती विरुद्ध मराठी असं असताना चर्चा सुरुवात झाली आहे.
माझं इथलं असणाऱ्या सेनेवाल्यांना आव्हान आहे की तुम्ही कॉर्पोरेशनचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट किती महाराष्ट्रातल्या माणसाला दिले, म्हणजे मराठी माणसाला दिले, याची नावं तुम्ही असणारा जाहीर करा. तुम्ही नावं जाहीर करा. हा वाद मी गेले 15 वर्ष बघतोय. कॉर्पोरेशनच्या इलेक्शन आल्या, विधानसभेच्या इलेक्शन आल्या, लोकसभेच्या इलेक्शन आला की मराठी गुजराती असणारा वाद त्या ठिकाणी काढला जातो, फसवल्या जातात, पुन्हा त्याच्यातली असणारी परिस्थिती आहे. या मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का हा फक्त 33% झालेला आहे आणि त्या 33%पैकी 12.5% हा असणारा मागासवर्गीयांचा टक्का, हे आपण असणारा लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मित्रो की इथे एक भाषा सुरुवात झाली की मोदीला हरवायचं असेल तर इतर कोणी लढू नये. मी असणारा म्हणतो मोदीला हरवायचं असेल तर आमच्याशिवाय कोणी हरवू शकत नाही, हे असणारा लक्षात घ्या. एकतर मोदीवरती आणि बीजेपीवरती टीका करण्याची हिंमत अजिबात नाहीये. मी अजेंडा ह्यांना असणाऱ्या बैठकीमध्ये बसल्यानंतर दिला. अजेंडा काय दिला की इथला असणारा 17 लाख कुटुंब जी आहेत त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय आणि परदेशी निघून गेले. 2014 पासून ते राज्यसभेमध्ये उत्तर येईपर्यंत. माझा आकडा हा नाहीये. 17 लाखाचा हा जो आकडा हा माझा आकडा नाहीये. हा असणारा राज्यसत्तेमध्ये सरकारने दिलेला असणारा आकडा आहे. मी असणारा जे खासदार होते, सेनेचे असणारे खासदार होते, मी असणारा विचारतो की आपण असणारा सभागृहामध्ये हे का सोडून गेले ह्याचं आपण ते विचारलं का नाही. 17 लाख नुसतं देश सोडून जात नाही तर नागरिकत्व सोडून जातात अशी असणारी परिस्थिती आहे. आणि नागरिकत्व का सोडतात तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला, इलेक्ट्रोल बॉन्डच्या संदर्भातला निर्णय दिला की त्याच्यामध्ये असणारा वसुलीचा भाग जो झाला, या 17 लाख कुटुंबांकडून तुम्ही वसुली करत होतात का याचा हा प्रश्न तुम्ही ह्या सरकारला का विचारला नाही. हा माझा असणारा सेनेला सवाल आहे. हा माझा सवाल आहे. मी त्याही बैठकीमध्ये म्हणालो की अजेंडा घ्यायचा असेल तर हा अजेंडा घ्या. आपण असणारा बीजेपीला विचारू की बा 17 लाख कुटुंब गेले का गेले याचं उत्तर द्या. तुम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात आणि इथे असणारा हिंदू राष्ट्र करत असताना तुमच्या कारवाया या मुसलमानाच्या विरोधात नाही, तुमच्या कारवाया या ख्रिश्चनांच्या विरोधात नाही, तर या तुमच्या कारवाया ज्या आहेत त्या हिंदूंच्या विरोधात आहे. आणि हे सगळे 17 लाख हिंदू होते की प्रत्येकाची संपत्ती ही कमीत कमी 50 कोटीची होती अशी परिस्थिती आहे. सरकार म्हणतंय, मी म्हणत नाहीये. तुम्ही मोदीच्या विरोधात आहात ना, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहात ना, मग पब्लिकली का विचारत नाही? पब्लिकली का विचारत नाही की 17 लाख का गेले? आणि मी आज असताना विचारतो या ठिकाणी की बा तुमचं न विचारण्याचं कारण काय? भीती आहे का? भीती असेल तर सांगा की भीती आहे म्हणून. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे. माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की हे सरकार चोरांचं सरकार आहे. त्याच्या पलीकडे दुसरं वर्णन आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही. हे चोरांचं सरकार आहे. हे माणसांना मारणारं सरकार आहे. झायडोन नावाची असणारी गुजरातमध्ये कंपनी आहे. ही कंपनी जी आहे रेमडेसिवीर करते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे, त्यांनी असणारा रेमडेसिवीर वरती बंदी घातली, पण भारतामध्ये बंदी आली नाही. मोदींनी ती बंदी घातली नाही, बीजेपीने बंदी घातली नाही. का घातली नाही? तर त्यांनी असणारा 18 कोटीचे असणारे बॉन्ड विकत घेतले आणि भारतीय जनता पक्षाला देऊन दिले. भारतीय जनता पक्षाला दिले. बरं, ते औषध बॅन का करण्यात आलं कोविडमध्ये? काय का त्याचे साईड इफेक्ट्स फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता ते साईड इफेक्ट होताना दिसतात आहेत. 18 कोटी दिले आणि रेमडेसिवीर जे आहे भारतामध्ये विकले गेलं आणि ब्लॅक मार्केटमध्ये विकले गेलं अशी परिस्थिती आहे. मित्रो,
सोनिया गांधींनी 2012 मध्ये मोदीला असणारा मौत का सौदागर म्हणून त्या ठिकाणी म्हटलं होतं. मला आता वाटलं की हा पुरावा आल्यानंतर काँग्रेसवाले बोलतील तरी की बा आम्ही मोदींना असणारा जुमला दिला होता की हा मौत का सौदागर आहे. आता हा पुरावा घ्या की रेमडेसिवीर बॅन करण्यात आलं, पण भारतामध्ये 18 कोटी डोनेशन भारतीय जनता पक्षाला मिळालं म्हणून त्याची असणारी सुरुवात झाली. म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय राहिलं नाही, तर पंतप्रधानाचं कार्यालय हे असणारं वसुलीदाराचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आहे. मित्रो, मानवतेचं कार्यालय वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आपल्याला मान्य आहे का? ज्याला मान्य असेल त्यांनी बीजेपीला मतदान करावं, ज्याला मान्य नसेल त्यांनी आम्हाला मतदान करावं हे आवाहन मी या ठिकाणी करतोय. आजची परिस्थिती बदलली आहे. रेल्वे सरकारच्या मालकीची आहे का आज? मी असणाऱ्या सेनेला विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की रेल्वे ही सरकारच्या मालकीची असली पाहिजे? जर वाटत असेल तर मग रेल्वे 70% प्रायव्हेटायझेशन झाली याचा तुम्ही एकतरी प्रश्न विचारलात का लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये? आणि विचारला नसेल तर का विचारला नाही याचा खुलासा करा. म्हणजे रेल्वे 70% खाजगी झालेली आहे, 30% फक्त असणारा शासनाची राहिलेली आहे. तीच अवस्था पुढच्या 5 वर्षामध्ये बँकांची होणार आहे. तीच 5 वर्षामध्ये असणारा इथल्या नवरत्न कंपन्या ज्या आहेत त्यांची असणारं होणार आहे. आणि का होणार आहे? तर सरकार चालवायला या शासनाकडे पैसा नाही. गेला कुठे? हा असणारा प्रश्न आहे. 2014ला नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरती 100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज होतं. 26 रुपयाचं कर्ज होतं. आज इलेक्शन आहे, मोदी निवडून येतील की न येतील माहित नाही, बीजेपी सत्तेवरती येईल की न येईल माहित नाही, पण त्यांनी असणारं कर्ज 100 रुपयातलं कर्ज 84 रुपये त्या ठिकाणी केलेलं आहे. 84 रुपये केलेला आहे. आणि 2026 मध्ये जागतिक बँक असं म्हणतंय की हे असणारं कर्ज 96 रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे देश चालवायला फक्त 4 रुपये राहतील अशी असणारी परिस्थिती आहे. ही जी रेल्वे विकली किंवा आता असणारा मोदी म्हणतात आहेत की मी ऑइल कंपन्या विकणार आहे, इथल्या असणाऱ्या लोखंडाच्या कंपन्या आहेत त्या मी विकणार आहेत. याचं कारण का? याचं कारण 4 रुपयामध्ये असणारा देश चालवू शकत नाही. घरातलंच उदाहरण आपण घेतलं. एखाद्याचा 20,000चा पगार असेल, त्यांनी लोन काढलं, 12,000चा हप्ता झाला, फेडला नाही, तो 16,000 झाला, उरले त्याच्याकडे 4,000. 4,000मध्ये तो घर चालवू शकतो का? चालू शकत नाही. जी घराची अवस्था तीच देशाची अवस्था. जी घराची अवस्था तीच देशाची असणारी अवस्था. जर 4,000मध्ये घर चालू शकत नाही तर 4 रुपयामध्ये असणारा घर देश कसा चालणार अशी परिस्थिती आहे. आणि मग देश चालवायचा असेल तर मग माझ्या भाषेमध्ये आणि माझ्या उदाहरणामध्ये दारुड्याची असणारी उपमा मी असणारा देत असतो. दारुड्या एकदा असणारा बेरोजगार झाला, की नशेसाठी तो काय करतो? घरातलं सामान विकतोय. मोदीने ह्या देश चालवण्यासाठी रेल्वे विकली की नाही एवढं मला सांगा. मग मी इथल्या असणाऱ्या
राष्ट्रवादीला विचारतो, शिवसेनेला विचारतो, अरे बाबा तुम्ही काय हा प्रश्न उचलला नाही? तुम्ही आज पब्लिकली इलेक्शन आहे ते इलेक्शन मध्ये सुद्धा मांडायला तयार नाही आहात. तुम्ही भीताय अशी असणारी परिस्थिती आहे. तुम्ही का भीताय? फार फार तर जेलमध्ये टाकेल, 4 महिने जाऊन राहू जेलमध्ये, सुखाने जगता येईल. पण जेल म्हटलं की त्या असणाऱ्या भीती वाटते, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मित्रो, की आज ही लढाई एक मोठी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी मुसलमानांना सारा आगा करणार आहे. मी मुसलमानांना आगा करणार आहे. या देशाचे अर्थमंत्री कोण? या देशाचे अर्थमंत्री कोण? निर्मला सीतारामन यांचे असणारे यजमान जे आहे त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे. 15-16 दिवसापूर्वी त्यांनी असणारे एक मुलाखत दिली. अनेक प्रश्नावरती त्यांनी असणारं बोललं, पण मुसलमानाच्या संदर्भातला असणारा ही मुलाखत फार महत्वाची आहे. त्यांनी असं म्हटलंय की 2024 ते 2029 या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर स्वतःला हुकुमशाह केल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःची असणारी हुकुमशाह टिकवण्यासाठी जे गोध्रामध्ये झालं आणि जे मणिपूरमध्ये झालं ते भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घ्या. काय का हुकुमशाहला स्वतःची खुर्ची वाचवायची आहे. आणि हुकुमशाहला स्वतःची खुर्ची वाचवायची असेल तर समाज अशांततेमध्ये त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. आणि अशांततेमध्ये ठेवायचा असेल तर दंगलीशिवाय दुसरा मार्ग नाही, हा असताना लक्षात घ्या. आणि त्या दंगलीचं टार्गेट कोण होणार आहे तर इथला मुसलमान आणि ख्रिश्चन हा टार्गेट पहिल्यांदा झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी बोलत नाहीये. या देशाच्या अर्थमंत्री ज्या आहेत निर्मला सीतारामन, त्यांचे असणारे पती परकला प्रभाकरन यांची मुलाखत YouTube वरती आहे, ती आपण ऐका, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून काँग्रेसची एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे. काय ऍडव्हर्टाइजमेंट आहे बीजेपी मोदीच्या संदर्भात, की इथला असणारा करप्ट माणूस मोदीकडे गेला की त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर तो असणारा धुत्या तांदळासारखा होतो, अशी असणारी ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे. मी इथल्या मुसलमानांना विचारतोय काँग्रेसकडे अजून एक मशीन आहे का, की जे धर्मवादी होते ते धर्माधीच राजकारण त्या ठिकाणी करत होते. काँग्रेसने अशी काय मशीन काढलेली आहे का की त्यांचा असणारा ब्रेन वॉशिंग होतं, ते धर्मवादी न राहता ते सेक्युलरवादी होतात, अशी वॉशिंग मशीन काढलेली असेल तर सांगा, इथल्या सगळ्या धर्मवाद्यांना त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकू आणि सेक्युलर करू, अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, जी माणसं राजकीय दृष्टिकोनातून कमिट करत नाहीत, शाश्वत करत नाहीत, मग ती कुठलीही संघटना असो, की आम्ही असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. सेक्युलर म्हणता म्हणता असणारा कलर कधी बदलतो हाच पता लागत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आगाह करतोय की या ठिकाणी फसू नका. दंगलीच्या वेळेस वाचवायला दुसरं कुणीच येत नाही वंचित बहुजन आघाडी शिवाय. मग तो हिजाबचा प्रश्न असेल, तो औरंगजेबचा प्रश्न असेल, किंवा इथला असणारा अल्लाच्या संदर्भातला प्रश्न असेल, किंवा दंगलीच्या संदर्भातला प्रश्न असेल, उरलेले सगळे मुख गिळून भूमिका घेतात, अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आपल्याला राहणार आहे की ज्यांना आपण मतदान करणार आहात त्यांना पहिल्यांदा विचारा, तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार की न जाणार. लेखी लिहून घ्या. मग तो उभाटा सेनेमधला असेल किंवा काँग्रेसमधला असेल किंवा वंचित मधला असेल, त्याच्याकडून लिहून घ्या की आम्ही असणारा बीजेपी बरोबर जाणार नाही,
तरच त्याला असणारं मतदान देण्याचा विचार करा, अन्यथा विचार करू नका, अशी असणारी परिस्थिती आहे. मी शेवटी या ठिकाणी थांबतो की मुसलमान समाज हा असणारा नेहमी आम्हाला उमेदवारी कोणी देत नाही, ही कुरकुर आहे, रास्त आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आज या ठिकाणी अबुल हसन हे असणारे उमेदवार आहेत आणि त्या बाजूच्या मतदारसंघामध्ये असणारे संतोष आमुलगे उमेदवार आहेत. उमेदवारी मिळाली, वंचितने उमेदवारी दिली. हा उमेदवार मुस्लिम समाज स्वीकारणार की न स्वीकारणार हा त्याच्यातला प्रश्न आहे. तुम्ही स्वीकारलात तर उरलेल्या पक्षांना बदलावं लागेल आणि मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी लागेल, हे लक्षात घ्या. तुम्ही अबुल हसन आणि संतोष आमुलगे या दोघांना स्वीकारलं नाही तर तुम्ही लायसन्स देतायत उरलेल्या सगळ्या पक्षांना की तुम्ही आम्हाला वगळा, आम्ही तुमच्या बरोबर आलो काही नाही आलो काही तरी फरक पडणार नाही. मी फक्त म्हटल्याप्रमाणे 4 मतदारसंघ आहेत. मुस्लिम समाजाने हे लक्षात घ्यावं की 4 मतदारसंघामध्ये मायनॉरिटीचे उमेदवार आहेत. तेव्हा या 4 मतदारसंघ वगळून उरलेल्या ठिकाणी बीजेपीला झोपवण्याचा कामकाज आपण असारा करू. पण या 4 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याकांचे मुसलमानांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. दक्षिण मध्य आणि उत्तर मुंबई मध्य या लोकसभा यांच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी सत्ता संपादन सभा या सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. त्या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय युवा नेते सुजातजी आंबेडकर साहेब, त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर, फारुख अहमद खान राज्य प्रवक्ते, गोविंद दळवी साहेब प्रदेश उपाध्यक्ष, सर्वजित बनसोडे प्रदेश उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मुंबईच्या अध्यक्षा, मुंबई दोन्ही विंगचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर वॉर्ड शाखा आणि त्याचबरोबर तालुक्यातून असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी वंचित बहुजन आघाडी दक्षिण मध्य मुंबई जिल्हा आणि उत्तर मध्य मुंबई जिल्हा या सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि दोन्ही उमेदवारांना आपण सर्वांनी भरघोस मतदान करून या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांना विजयी कराल एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम.